पदवीधर वेतन श्रेणीचा ऐतिहासिक निकाल 13 ऑक्टोबर 2016च्या अन्यायकारक अटीला न्यायालयाची चपराक. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण राज्यातील हजारो शिक्षकांच्या हक्कांशी संबंधित एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक न्यायालयीन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत. जिल्हा परिषद शाळांमध्ये 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या पदवीधर शिक्षकांना अनेक वर्षापासून पदवीधर वेतन श्रेणी मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. विशेषतः 13 ऑक्टोबर 2016 रोजी काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकातील एका अटीमुळे अनेक पात्र शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या वेतन श्रेणीपासून वंचित राहावे लागले. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षकांच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय देत त्या अन्यायकारक अटीवर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत. हा निर्णय राज्यातील शिक्षकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. नेमका वाद काय होता? 13 ऑक्टोबर 2016 रोजी शासनाने एक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकातील क्लॉज 3 म्हणजे कलम 3 मध्ये असे नमूद करण्यात आले होते की पदवीधर वेतन श्रेणी केवळ मंजूर पदांच्या 33% म्हणजे 1/3 शिक्षकांना दिली जाईल. याचा परिणाम असा झाला की एखादा शिक्षक आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करत असूनही आणि 6वी ते 8वीला विषय शिक्षक म्हणून काम करत असूनही जर तो 33% मर्यादेत बसत नसेल तर त्याला पदवीधर वेतन श्रेणी नाकारली जात होती. यामुळे एका शाळेत समान पात्रतेचे आणि समान काम करणारे शिक्षक वेगवेगळ्या वेतनावर काम करत होते. एका शिक्षकाला पदवीधर वेतन श्रेणी मिळत होती तर दुसऱ्याला मिळत नव्हती. शिक्षकांमध्ये हा उघड भेदभाव असल्याची भावना निर्माण झाली होती. शिक्षकांनी न्यायालयात धाव का घेतली? या अन्यायाविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील नंदकिशोर गुलाबराव सुसर आणि इतर 61 शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली. ही लढाई राईट पिटिशन नंबर 7966/2022 आणि संबंधित याचिकाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लढली गेली. याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितले की शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RT ॲक्ट नुसार 6वी ते 8वी या वरिष्ठ प्राथमिक स्तरासाठी विषय शिक्षकांची पदे अनिवार्य आहेत. जे शिक्षक प्रत्यक्षात विषय शिक्षक म्हणून काम करत आहेत आणि ज्यांच्याकडे BA BSc BEd सारखी आवश्यक पात्रता आहे त्यांना फक्त 33%च्या मर्यादेमुळे वेतन श्रेणी नाकारणे हे अन्यायकारक आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की ही अट भारतीय संविधानातील कलम 14 म्हणजे समानतेचा अधिकार याचे उल्लंघन करते. न्यायालयाने काय निरीक्षण केले? या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती श्रीमती S जवळकर आणि न्यायमूर्ती संदेश देशपांडे यांच्या खंडपीठासमोर झाली. न्यायालयाने शासनाच्या भूमिकेचा आणि शिक्षकांच्या बाजूचा सखोल अभ्यास केला. सुनावणीनंतर न्यायालयाने काही अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. 13 ऑक्टोबर 2016च्या परिपत्रकातील 33%ची अट ही भेदभाव करणारी आहे. जे शिक्षक वरिष्ठ प्राथमिक स्तरावर विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडे आवश्यक पदवीधर पात्रता आहे ते पूर्ण पदवीधर वेतन श्रेणीस पात्र आहेत. समान काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये वेतनाच्या बाबतीत भेदभाव करता येणार नाही. शासनाने घातलेली 33%ची मर्यादा तर्कहीन आणि संविधान विरोधी आहे. न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल 8 मे 26 रोजी न्यायालयाने आपला ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. या निकालात न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2016च्या शासन परिपत्रकातील कलम 3 रद्दबातल ठरवले. तसेच याचिकाकर्त्या शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचे सर्व लाभ देण्याचे आदेश शासनाला दिले. हा निर्णय केवळ 62 शिक्षकांसाठी मर्यादित नसून राज्यातील हजारो शिक्षकांसाठी आशेचा किरण ठरू शकतो. शिक्षकांसाठी या निर्णयाचे महत्त्व. हा निकाल शिक्षकांसाठी अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे. समान काम समान वेतन या तत्वावर न्यायालयाने पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे. वरिष्ठ प्राथमिक स्तरावर काम करणाऱ्या पदवीधर शिक्षकांचा आर्थिक सन्मान वाढणार आहे. भविष्यात शासनाला अशा प्रकारच्या भेदभावपूर्व अटी लागू करता येणार नाहीत. राज्यातील इतर पात्र शिक्षकांनाही या निर्णयाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. निष्कर्ष मित्रांनो, हा निकाल शिक्षकांच्या दीर्घ संघर्षाचा विजय आहे. अनेक वर्षे अन्याय सहन करणाऱ्या शिक्षकांना अखेर न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही 6वी ते 8वी मध्ये विषय शिक्षक म्हणून कार्यरत असाल तर हा निर्णय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. तुम्हाला या निकालाची सविस्तर माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तेथे आपल्याला निकाल पाहावयास मिळेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक बांधवांपर्यंत शेअर करा. अशा शैक्षणिक, न्यायालयीन आणि शासन निर्णयांच्या अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
धन्यवाद.